अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयामध्ये एका लिपिकाला एसीबीने काल 35,000ची लाच घेताना अटक केली। एका मेडिकल स्टोअरचा परवाना हा 12 दिवसांसाठी निलंबित करण्यात आलेला होता आणि तो पुन्हा पूर्ववत करून स्टे ऑर्डर घेण्यासाठी मंत्र्यांच्या सुनावणीसाठी ही फाईल पुढे सरकवण्यासाठी या लिपिकानं 50,000ची लाच मागितलेली होती आणि तडजोडी अंती 35,000 रुपये स्वीकारताना त्याला रंगेहात एसीबीने अटक केलेली आहे। मात्र ज्या मेडिकल स्टोअरच्या मालकाने ही तक्रार केलेली होती ते मेडिकल स्टोअरचे मालक हरिराम घांची माझ्यासोबत आहेत। त्यांच्याकडे काय खुलासे होतात हे देखील आपण जाणून घेणार आहोत। काल तुमच्या समक्ष उपस्थितीमध्ये तुमच्याकडून 35,000ची लाच घेताना राजू ढेंगरे याला अटक करण्यात आली। झिरवळ यांच्या कार्यालयामध्ये तो लिपिक होता। काय नेमकं झालेलं होतं, कशासाठी ही लाच तुमच्याकडे मागितलेली होती आणि एसीबीची कारवाई होताना नेमकं काय झालेलं होतं? असं आहे, माझं नाव हरिराम घांची आहे। माझं मेडिकल स्टोअर आहे। आमची रुटीनचे ते इन्स्पेक्शन असतात ड्रग ऑफिसरकडून, ते झाल्यानंतर आम्हाला कारणे दाखवा नोटीस पाठवतात आणि त्याचं लेखी उत्तर आम्ही देतो। त्यानंतर ते ठरवतात की किती यांना पनिशमेंट द्यायची आहे। मग मला 12 दिवसाचा बंद दिलेला एफडी आणि फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशननी। नंतर मी अपील केली मंत्री महोदयाकडे आणि तिकडे गेलो ऑफिसला आणि मला फोन नंबर दिला आणि बोलवलं दुसऱ्या दिवशी। नंतर दुसऱ्या दिवशी मी गेलो की डायरेक्ट ते राजू धिरंगे त्यांनी मला डायरेक्ट सांगितलं की बाबा तुमचे 12 दिवस बंद आहे, तुम्हाला 50,000 रुपये द्यावं लागतील, तेव्हाच तुमचं काम होईल स्टे ऑर्डरचा, जोपर्यंत होणार नाही। म्हटले मी पण रिक्वेस्ट केली खूप, म्हटले तुमचं सर कोण आहेत, मोठे साहेबांशी मला भेटून द्या की मी सांगतो त्यांना, पण माझी रिक्वेस्ट केली मी सगळं असं आहे तसं आहे। साहेब माझी मेडिकल स्टोअर छोटा आहे, एवढा धंदा पण नाही, 12 दिवसासाठी मी 50,000 कुठून आणून देईल तुम्हाला? तर ते मोठे साहेब आहेत, खासगी सचिव आहे मंत्री महोदयांचं, गाडे डॉक्टर रामदास गाडे, त्यांच्या ऑफिसमध्ये घेऊन गेले ते राजू सर आणि गाडे सरांचं पण बोलणी झाली माझी की सर असं असं आहे, माझी छोटी दुकान आहे, मी एवढे पैसे नाही देऊ शकत तुम्हाला। ते पण म्हणले आमची फिक्स रेट आहे, तेवढे पैसे द्यावंच लागेल, नाहीतर तुम्ही बंद ठेवा 12 दिवस, डायरेक्ट बोलले ते। मंत्री महोदयांच्या खासगी सचिवांना सुद्धा तुमच्याकडे 50,000ची लाच मागितली? हो, डायरेक्ट मागितली त्यांनी। एसीबीकडे तक्रार करताना राजू ढेंगरेंच्या व्यतिरिक्त तुम्ही खासगी सचिवांची तक्रार केलेली आहे? हो सर, दोघांचं पण नाव लिहून दिलं मी ते ऍप्लिकेशन मध्ये, राजू ढेंगे आणि डॉक्टर रामदास गाडे यांचं पण मी लिहून दिलेलं आहे की आता फक्त लिपिक राजू ढेंगेला अटक झाली, अजून दुसऱ्या व्यक्तीवरती कारवाई नाही? त्या दिवशी नव्हते ऑफिसमध्ये, त्यामुळे त्या राजू ढेंगेनेच पैसे घेतलं माझ्याकडनं आणि बोलणी झाली आमची। 40,000 मध्ये ते नक्की ठरवलं त्यांनी आणि माझ्याकडे 35 होतं, ते मी 35 त्यांना दिले हातात। पण मंत्रालयाचा एक नियम आहे की मंत्रालयाच्या गेटवरून तुम्ही आतमध्ये जाताना जास्तीत जास्त 10,000 रुपयांची रोकड तुम्ही खिशामध्ये बाळगू शकता, तुमची तपासणी होते। तुम्ही स्वतः 40,000 रुपये घेऊन आतमध्ये गेले होते, तुम्हाला कोणी तपासलं नाही गेटवरती? नाही, मला तपासणी झाली माझी, ते आमचे एसीबी वाले होते ना ऑफिसर, तेच पैसे वगैरे सगळं आतमध्ये घेऊन गेलेत ऑलरेडी गाडीमध्येच आणि नंतर गेले, नंतर मला दिले ते पैसे खिशात ठेवायला आणि मग ते रेकॉर्ड वगैरे लावले सगळे आणि ट्रॅक केला आम्ही। पण राजू ढेंगेला तुम्ही पैसे देताना मंत्री महोदयांच्या आतमध्ये कार्यालयामध्ये ही सगळी कारवाई झाली की कुठं बाहेर तुम्हाला पैसे द्यावे लागले? नाही, ऑफिसच्या आतमध्येच दिले पैसे मी, साईडला कोपऱ्यात म्हणजे छोटीशी गल्ली आहेत, ते फायली वगैरे सगळं ते ठेवलेली अलमारी। त्या मंत्री झिरवळ यांचं जे कार्यालय आहे ते अगदी छोटं कार्यालय, आपण पाहतो की आजूबाजूला सुद्धा अगदी गजबजलेलं असतं, अनेक अधिकारी तिथे बसतात, तर या त्यांच्या समक्ष हे पैसे लिपिकाने स्वीकारले त्यावेळेला त्यांना प्रश्न नाही पडला की आपण सगळ्यांसमक्ष हे पैसे स्वीकारतोय? मला असं वाटतं की सर सगळ्यांना माहिती आहे की तिथे लूटमार आहे, खंडणीसारखं ते डायरेक्ट म्हणजे रेट आहे त्यांची की एवढे दिवस बंद तेवढे पैसे द्यावं लागेल। काय रेट कार्ड आहे म्हणजे याच्यापूर्वी तुमचं कधी मेडिकल बंद ठेवण्यात आलेलं होतं का की तुमच्याकडनं अशा पद्धतीची पैशांची मागणी याच्या आधी कधी? पहिले कधी असं झालं नाही आणि पैसे कोणी मागितले नाही, काम पडलं माझ्या मंत्रालयांचं, पण कोणी पैसे ते मागितले नाही पहिलं, याच्या अगोदर कधीच पैसे। आधी किती सुनावण्या झाल्यात, म्हणजे किती वेळा तुमचं मेडिकल बंद पडलं आणि पुन्हा ते पूर्ववत झालं, किती सुनावण्यांना तुम्ही गेलेला होतात? त्यावेळेला झिरवळच मंत्री होते का किंवा आणखी कोणी मंत्री होते? नाही, 2014-15 झालेले इन्फेक्शन, तेव्हा बंटी पाटील सतेज पाटील होते मिनिस्टर, तेव्हा 2 ते 3 वेळा माझं काम पडलं, त्यांनी एक पण पैसे नाही घेतलं आणि माझं काम स्टे ऑर्डर करून दिलं होतं तेव्हा। आता काय रेट कार्ड आहे मंत्रालयातलं? एखादं म्हणजे फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंट जे औषधं पुरवणाऱ्या सगळ्या विभागामध्ये महत्वाची भूमिका बजावतं, तर अशा डिपार्टमेंटमध्ये अशा पद्धतीनं भ्रष्टाचार होतोय आणि तो उघडपणे होतोय तुम्ही म्हणताय, रेट कार्ड नेमकं काय आहे मंत्रालयातल्या या फूड अँड ड्रग डिपार्टमेंटचं? एका दिवसासाठी ते लोक 3,500-4,000 ठरवलेले त्यांची। एक दिवसासाठी मेडिकल जर तुमचं सस्पेंड झाला लायसन्स तर 3,500-4,000? 4,000 रुपये। हो, माझं 12 दिवस होतं, त्यामुळे त्यांनी 50,000ची मागणी केली आणि मी
त्यांना मग असे रेड कार्ड काय ठरलेले आहेत? म्हणजे तुम्ही त्या क्षेत्रातले आहात आणि याच्या आधी तुम्ही अशा गोष्टींना सामोरे गेलेले आहात म्हणून विचारतोय. 12 दिवसांसाठी 50,000 आणि बाकीच्या दिवसांसाठी काय नेमके रेट आहेत? जर 15 दिवस कोणाचे असेल सस्पेन्शन ऑर्डर त्यांना 75,000 75,000ची मागणी आणि 1 महिन्यासाठी ते 1.5 लाख तशी फिक्स आहे त्यांचं. आणि परवाने रद्द कोणाचे झाले असेल तेव्हा ते लाखोमध्ये ते पण स्टे ऑर्डर देतात म्हणजे लाखो रुपये घेऊन देतात. अशी काही उदाहरणं पाहिलेत तुम्ही? हो, मी माझ्या समोर पैसे घेताना मी बघितलेलं लोकांकडून. माझ्या समोर ऑर्डर पण काढून दिली त्यांनी. मी 4 दिवस कंटिन्यू गेलो मंत्रालयात, तिथे बसलो 4-4 तास आणि सगळं माझ्या डोळ्यांनी पाहिलं मी. आणि मग मी ACB कडे गेलो आणि तक्रार दिली तिथे की मी पैसे नाही देऊ शकणार, माझ्याशी अशी मागणी होती. मला तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. या झिरवाळांच्या सगळ्या लिपिकल अटक होताना 35,000 रुपये तुम्ही त्यांना कॅश दिली आणि त्यांना रंगेहात अटक केली. मात्र जेव्हा झाडाझडती झाली त्यांच्याकडे आणखी 42,000 रुपये रोकड सापडली. तेव्हा तुम्ही होतात आणि ते पैसे कुठले आहेत म्हणून त्यांच्याकडे काही? माझा अगोदर एक मेडिकलवाला स्टे ऑर्डर घेऊन गेला आणि त्यांनीच दिले 100%. त्यांना स्टे ऑर्डर दिली? हो. मग ही सगळ्या स्टे ऑर्डरवरती सह्या कोण करतं? स्वतः मंत्री महोदय करतात की आणखी कोण करतात? नाही, ते ऑनलाईन करतात, फॅक्स वगैरे करतात मला वाटतं, आणि ते डिजिटल साईन करून ते पाठवतो आणि नंतर मग GT हॉस्पिटलकडे पाठवतात. तिकडून फायनल ऑर्डर कॉपी भेटते. तुमची फाईल जी होती म्हणजे स्टे ऑर्डरची, ती स्टे ऑर्डरची फाईल तुम्हाला कालच मिळणार होती, त्यासाठी तुम्हाला बोलवलेलं होतं आणि त्याच्या आधी हा सापळा लागला? हो, ती मला म्हणजे माझ्याकडून पैसे घेतलं आणि लगेच ते माझ्या कामासाठी बसले कम्प्युटरवरती. माझेच काम करणार बसले ते, म्हणजे पैसे घेऊन डायरेक्ट माझं काम करणार होते आणि तेव्हाच अटक झाली. म्हणजे काल तुम्हाला मेडिकलचा परवाना पूर्वरच झाला असता म्हणजे स्टे ऑर्डर मिळाले असते. मग तुम्हाला असं का नाही वाटलं की बाबा याच्या आधी तुमची स्टे ऑर्डर अशा पद्धतीने झालेली होती, तुम्ही पैसे द्यायला तयार होतात, पैसे घेऊन गेलेला होतात, मात्र यावेळेला सोबत ACBची टीम होती, मात्र इतरांची उदाहरणं तुम्ही पाहिलेली होती की पैसे घेऊन स्टे ऑर्डर होते. मग अशा वेळेला काय नेमकी एक जागरूक नागरिक म्हणून काय नेमकी भूमिका वाटली किंवा काय वाटलं तुम्ही ACB कडे गेलात? सर, मी एक पॉलिटिकल पर्सन पण आहे आणि मी एक जागरूक असून एक RTI ऍक्टिव्हिस्ट पण आहे. मी खूप ऑफिसरांना याच्या बाबतीत माहिती देतो आणि सांगतो की बाबा असं नका करू, गरीब लोकांना नका मारू. मी कुठे पण जातो तिथे म्हणजे लोकांना, लोकसेवकांना मी सावधान करतो की बाबा नका करू तुम्ही असं. आणि मी खूप प्रयत्न करतोय. माझा प्रयत्नच असतो की बाबा गोरगरिबांना कोणाला मारायचं नाही आणि कुठल्याही ऑफिसर लाच ची मागणी कोण करणारा नकोय म्हणजे आमच्या देशात, आमच्या राज्यात. आणखी एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. जवळपास 10-12 वर्षानंतर पहिल्यांदा अशा पद्धतीनं मंत्रालयामध्ये सापळा कारवाई झाली. मागच्या 10 वर्षात तर अशी कुठलीही कारवाई मंत्रालयाच्या आतमध्ये झाली नाही. त्याचे पहिले तक्रारदार तुम्ही आहात इतक्या वर्षानंतर. तुम्हाला या सगळ्या कारवाईकडे बघून काय वाटतं? म्हणजे एखाद्या मंत्र्यांच्या दालनामध्ये जाऊन किंवा त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन अशा पद्धतीनं सापळा कारवाई ACB करते आणि त्याच्यातले तक्रारदार आता तुम्ही आहात, तर अशा वेळेला भीती वाटते किंवा आणखी काही गोष्टींना, अडचणींना सामोरे जाऊ लागू शकतं आपल्याला, त्याचं मनामध्ये काही दडपण आहे किंवा काय? मनात वाटले होते की बाबा मंत्री यांच्या ऑफिसमध्ये कसं होईल आणि होऊ शकते की नाही ते पण जरा मनात होतं. पण ACB कडे गेलो नंतर असं वाटलं की बाबा नाही, काहीतरी केले पाहिजे. आणि एवढा मोठा शासकीय प्रशासनिक मंत्रालयामध्ये जर लाचाची मागणी होत असेल आणि पैसे घेत असेल ती, तर मग छोटे ऑफिसर वगैरे गावातलं वगैरे कसं काय सिस्टम हे लोक चालवत असेल आणि काहीतरी चेंजेस झाला पाहिजे. मी जर बलीचा बकरा झालो तर चालेल, पण लोकांना असं वाटलं पाहिजे की मंत्रालयासारखा मंत्री महोदयांचा, कॅबिनेट मिनिस्टरच्या दलांतपर होऊ शकते ACBची कारवाई आणि लोक समोर येतील की बाबा नाही, कोणी लाच देणार नाही. लाचखोरीच्या सगळ्या या रॅकेटमध्ये मंत्र्यांचा सहभाग वाटतोय तुम्हाला की? कारण त्यांनी म्हटलं की माझा काही संबंध आला तर मी स्वतः राजीनामा देईन. ते बोलत होते, धिरंगे पण बोलत होते आणि ते गाडे सर पण बोलत होते आम्हाला पण वरती द्यायचं असतं. मंत्र्यांना द्यावे लागतील असं बोलले नाही बोलले ते, पण सरांचे ते धिरंगे सारखं बोलत होतं की मला पण वरती सरांना द्यायचंय, मी एवढं कमी नाही करू शकत. मग ते 40 मध्ये ठरवलं आमचं. बरोबर. तुम्ही आणखी एक नाव घेताय, ते मंत्री महोदयांचे स्वतः खासगी सचिव आहेत, रामदास गाडे. डॉक्टर रामदास गाडे. हा, मग त्यांच्याशी तुमचं बोलणं झालं होतं तेव्हा त्यांनी तुमची लाचेची मागणी केलेली होती आणि त्यांनी पण तुम्हाला असं म्हटलं की वरती मला द्यावे लागतात? हो, ते पण बोलले की ते आमचे सिस्टम आहे, आम्हाला आमच्यासाठी नाही आहे, आम्हाला पण वरती सिस्टमला द्यावं लागते आणि तेवढं तुम्हाला द्यावंच लागेल आणि तो सिस्टमच आहे आमचं. म्हणजे हे रॅकेटच आहे जे कंटिन्यू सारखं आणि प्रत्येकाकडून पैसे घेऊनच काम करायचं, ते त्यांची माइंड डोक्यात बसलेले म्हणजे विना पैसे. उदाहरण तुम्ही स्वतः पाहिलेली आहे? हो सर, मी समोर 4 दिवस गेलो. 4 दिवसामध्ये बरेच लोकांना मी पैसे देऊन जाताना पाठवलं आणि लोकांना विचारले पण तुम्ही किती पैसे दिले. कोण म्हणतोय 70,000 दिले आणि स्टे ऑर्डर घेतलं, कोण म्हणतोय 50,000 दिले.
आणि तुम्ही पण पैसे द्या, तुम्ही पैसे दिले का नाही, म्हणजे माझे लोक विचारतात बसणारा. मी बसलो होतो तेव्हा बोला मी पैसे नाही दिलं म्हणून माझं काम साथ अडकलंय. तो बोला हो आम्ही पैसे देऊन घरी जातोय स्टे ऑर्डरची कॉपी घेऊन. ही लाच नाही, ही खंडनीय आहे असं तुम्हाला वाटतं? हो खंडणीसारखेच आहे सर. म्हणजे त्यांची दादागिरीपणे ते घेतात की एवढं लागणारच. म्हणजे ते एक लोकसेवक असताना खंडणीसारखं मागणी करताय लाचेची, म्हणजे खंडणीच म्हणतात त्याला मी. आता या सगळ्या प्रकरणामध्ये लिपिक राजू ढेरिंगे यांच्यावरती अटकेची कारवाई झाली. तुम्ही रामदास गाडे जे मंत्री महोदयांचे खासगी सचिव आहेत त्यांच्यावरती आरोप करताय की त्यांनी सुद्धा तुमच्याकडे लाचेची मागणी केली. त्यांच्यावरती काय कारवाई व्हावी असं वाटतं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये मंत्री महोदयांचा सहभाग असेल असंही तुम्हाला वाटतंय? कारण त्या दोन्ही लोकांनी तुम्हाला हे वरती द्यावे लागतील असं म्हटलंय, तर काय कारवाईची मागणी तुम्ही करताय? कारण की मंत्री महोदयांशी माझी भेट झाली नाही अजून. रामदास गाड्यांची माझी भेट झाली, ते तोंडाने मला मागितलं, त्यांनी मागणी पण केली 50,000ची. तेच राजू ढेरंगने पण केली. म्हणजे ते नक्की आहे की डॉक्टर रामदास गाडे आहेत ते या भ्रष्टाचारामध्ये लिप्त आहे. हो नक्की. त्यांच्यावरती अटकेची कारवाई व्हावी अशी इच्छा आहे? मला करायची होती, त्यांच्यावरच करायची होती, पण ते आले नाही. 3 दिवस ऑफिसमध्येच नव्हते ते. आणि लास्टच्या दिवशी जेव्हा कारवाई झाली तेव्हा पण मी लाचीची रक्कम ढेरिंगे यांनी जेव्हा स्वीकारली, त्या लाचीची रक्कम स्वीकारण्याच्या पूर्वी मग त्यांनी गाड्यांना फोन केला होता का किंवा काही कळवलं होतं का? मी बोललो होतो त्यांना की काय अजून कमी करा, गाडे सरांना फोन लावा. ते राजू सर म्हणते की ते दिल्लीत आहे आता आणि फोन वगैरे सगळं बंद करून ठेवले त्यांनी, म्हणून मी माझा रिस्कवर घेतोय. म्हणजे 10,000 पण मी माझा रिस्कवर कमी करतोय असं बोलले ते. नाहीतर ते 50 पूर्णच द्यावं लागते तुम्हाला. आता कारवाईची मागणी तुम्ही करता? नक्कीच कारवाई झाली पाहिजे. एक लोकसेवक असून एवढं मोठं मंत्रालय, महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये एक एवढा मोठा अधिकारी जर सामान्य गरीब माणसाकडे लाचाची मागणी करत असेल आणि पैशाशिवाय काम न करत असेल, महालोकतंत्र कशाचा? रांची साहेब, तुमचं पुन्हा एकदा नाव सांगा आणि तुमचं मेडिकल कुठल्या भागामध्ये आहे आणि किती तारखेला ते बंद ठेवण्यात आलेलं होतं म्हणून तुम्ही स्टे ऑर्डरसाठी प्रयत्न करत होता, तेही आमच्या प्रेक्षकांना सांगा. माझं परिमंडल 2 मध्ये वडाला एरियात आहे दुकान, छोटी दुकान आहे माझी. आणि माझा बंदचा आदेश 9 फेब्रुवारी 2026 ते 20 फेब्रुवारी पर्यंत होता. मी 23 जानेवारीला इस्टेसाठी मी अर्ज केली आणि तिथे रिसिव्ड घेतली आणि नंतर मला दुसऱ्या दिवशी बोलवलं आणि हे सगळं प्रकरण घडलं की बाबा पैसे देण्याशिवाय काम होणार नाही. तुमचं पूर्ण नाव? माझं हरिराम रूपारामजी घांची. तर हे मेडिकल स्टोअरचे मालक आहेत हरिराम रूपाराम खांजी, ज्यांच्या मेडिकल स्टोअरवरती निलंबनाची कारवाई परवाना रद्द करण्याची झालेली होती आणि त्या परवाना रद्द व्हावा किंवा निलंबनचे आदेश जे आहेत त्याच्यावरती स्थगिती मिळावी यासाठी मंत्री नरहरी झिरवळ यांच्या विभागामध्ये ते प्रयत्न करत होते. त्यांनी पहिलं जे काही सहआयुक्तांची कारवाई झाली त्यानंतर मंत्री महोदयांकडे अपील केलेलं होतं आणि त्यातून सुनावणी दरम्यान स्टे ऑर्डर मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले होते. मात्र झिरवळ यांच्या कार्यालयातील लिपिक राजू ढिंगरे आणि त्यांचे खासगी सचिव रामदास गाडे यांनी 50,000ची लाचेची मागणी माझ्याकडे उघडपणे केलेली होती आणि मी ती देण्यासाठी गेलो असता एसीबीने त्यावेळेला सापळा कारवाई केली असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे हा एक मोठा आरोप त्यांचा म्हणावा लागेल. त्याचबरोबर लिपिक राजू ढिंगरे यांच्यावरती जी काही कारवाई झालेली आहे त्याचबरोबर आता झिरवळांच्या खासगी सचिवावरती सुद्धा घांचे आरोप करतायत. त्यामुळे त्यांच्यावरती काय अटकेची कारवाई होते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र मंत्रालयातला लाचखोरीचा उघड कारभार आज महाराष्ट्राच्या समोर आला आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक दिवसांच्या एका ठराविक कालावधीसाठी वेगवेगळं रेट कार्ड हे मंत्रालयामध्ये ठरलेलं आहे. त्या पद्धतीनं पैसे जे आहेत ते अशा पद्धतीनं वसूल केले जातात असाही त्यांचा आरोप आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरामन योगेश सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.